ही एकदम जागृत व्यवस्था. ज्यांना की अनुभव आलाय त्यांना माहित आहे. बरीच लोक येते महाराष्ट्रात तरी येते, कर्नाटक, गोवा, आंध्रा, तेलंगणा, MP, राजस्थानची काय लोक येते. नंतर माहित झालं की असं असं बडवणी शिरोळकरांचा जुना संबंध आहे ना. आत्माराम हरे संत त्यांचंही ह्यांचं माझ्या माहितीनं की MP ला पुस्तक आहे. नाही ह्यांचं निधन पण इथं एवढं चांगलं आणि सुंदर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी थांबवतं. त्यामुळे ते पत्र सुरू पूर्ण सभा मंडप जे आहे ते पूर्ण दगडी फरशी आहे. 7-7 फुटाची शिळा आहे त्यांची. शिळा हे अंतर एवढंच होतं काय? हां एवढंच काय. आता ह्याच्यावर बी करायला लागले होते पण म्हणलं नका करू, एवढं तरी राहू द्या की जुनं असल्यासारखं वाटावं. 7-8 फुटाची शिळा आहे. म्हणजे निधना ही या गाडीवर आणखी कोणी बसलेलं नाही. हे मला हत्तीवरनं बसून मारा जात. पण इथला काय चमत्कार असाल बघितला असेल बसून. आता ते आत्मानंद महाराज वारसा संस्कृत शिक्षण झालं आपल्या भारत देशात फिरले आणि शेवटला आत्मा तिथं सुटावं ती त्यांची इच्छा होती. गोव्याला ते शिष्य जागेचं मान नसतं. कमीत कमी 10 ते 15 हत्तीचं झुंड घेऊन एक महाराज आले. म्हणजे मी इथंच बसणार. लय झालं 4 ते 5 दिवस राहिले. आज आपण चोराखळी या ठिकाणी भेट दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं आजूळ गाव आहे. या संदर्भात आपण काय सांगू इच्छितात? बऱ्याच वर्षापासून चोराखळीसारख्या अहिल्यादेवी होळकरांच्या आजूळला एका ऐतिहासिक गावाला भेट देण्याची माझी इच्छा होती. आमचे सुभाषराव अण्णा मैदाड यांनी ही खरोखर एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमचे, गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ऐतिहासिक गावामध्ये अहिल्यादेवींचे पाय ज्या मातीला लागले, त्यांच्या शुभहस्ते ज्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत. पापनाशक महादेव मंदिर. अहिल्यादेवी ह्या महादेवाच्या खूप मोठ्या भक्त होत्या हे जगाला माहिती आहे. आपल्या आजोळच्या गावाला एक अतिशय प्राचीन असं महादेवाचं मंदिर जे व्यवस्थितपणानं उभं करावं, इथलं बारव व्यवस्थितपणानं उभं करावं हे अहिल्यादेवींनी जाणलं आणि एक ऐतिहासिक असा ठेवा त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं राखला गेला. आज या ऐतिहासिक गावाला भेट देऊन इथल्या सगळ्या गणगोताशी भेटून खूप आनंद वाटतो. अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे 300वं वर्ष आहे आणि या अतिशय महत्त्वाच्या अशा जयंतीच्या वर्षामध्ये त्यांच्या आजोळाला भेट मला देता आली हा खरं तर माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा ठेवा आहे असं मी मानतो. आज आम्ही सगळे मिळून अतिशय उत्साहानं अहिल्यादेवींची जयंती गावामध्ये करत आहोत आणि आज चोराखळीमध्ये येऊन त्यांच्याविषयी बोलणं हा खरं तर माझ्या आयुष्यातला एक भाग्ययोग आहे असं मी मानतो आणि त्यामुळे पुनश्च एकदा सगळ्या गावकऱ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.